माझं नाव अमर आहे. वय 24. मी एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आणि माझं आयुष्य खूप साधं सरळ चाललं होतं. पण एका व्यक्तीने ते पूर्णपणे बदलून टाकलं. ती व्यक्ती होती माझ्या सर्वात जिवलग मित्र राहुलची बहीण नेहा. राहुलशी आमची ओळख शाळेपासून आहे. आम्ही एकत्र खेळलो, एकत्र अभ्यास केला, कॉलेजला गेलो आणि आता नोकरी करतो. त्याचं घर माझ्या घरापासून फक्त 10 मिनिटाच्या अंतरावर आहे. त्यामुळे मी त्याच्या घरी इतका वेळ घालवायचो की त्याचे आई-बाबा मला दुसरा मुलगा समजायचे. अमर आला का? असं विचारल्याशिवाय त्यांच्या दिवसाची सुरुवातच होत नसे. राहुलला एक बहीण होती, नेहा, आमच्यापेक्षा 2 वर्षांनी लहान. जेव्हा आम्ही कॉलेजला होतो तेव्हा ती 12वीत होती. नेहा खूप शांत स्वभावाची, अभ्यासू आणि बोलायला लाजरी होती. लांब काळे केस, मोठे भावपूर्ण डोळे, हसली की दोन्ही गालांवर खळ्या पडायच्या. तिला पाहिल्यावर प्रथमदर्शनी ती फक्त राहुलची बहीण एवढीच वाटायची. मी तिला नेहमी नेहादी म्हणायचो आणि ती मला अमर दादा. पण एक दिवस सगळं बदललं. राहुल त्याच्या काकांकडे पुण्याला गेला होता 2 दिवसांसाठी. त्याच्या आईने मला फोन केला. अमर, नेहाला गणितात थोडा डाऊट आहे. तू येऊन तिला समजवशील का? तूच तर तिचा आवडता दादा आहेस. मी हसत हसत म्हणालो, आता येतो काकू. मी राहुलच्या घरी पोहोचलो. नेहा आपल्या खोलीत बसली होती. त्या दिवशी तिने पिवळी सलवार कमीज घातली होती. केस मोकळे सोडले होते आणि एका बाजूला एक छोटा क्लिप लावला होता. खोलीत हलका अगरबत्तीचा सुगंध येत होता. नेहादी, काय डाऊट आहे? मी आज शिरत विचारलं. तिने वर पाहिलं. तिच्या मोठ्या डोळ्यात एक अनोखी लाज होती. दादा, हे इंटिग्रेशनचे प्रश्न काही केल्या कळत नाही आहे. राहुल दादा नाही आहे म्हणून. मी तिच्या टेबलाजवळ खुर्ची ओढून बसलो. आमचे खांदे जवळजवळ लागले. मी पुस्तक उघडलं आणि समजावून सांगायला सुरुवात केली. पण माझं लक्ष पूर्णपणे गणितावर नव्हतं. तिच्या बोटांवर नजर गेली. पातळ, सुंदर बोटं. तिने पेन धरून बसली होती. तिच्या केसांचा हलका फुलांचा सुगंध मला वारंवार येत होता. दादा, इथे कसं होतं? तिने विचारलं आणि माझ्याकडे वळली. त्या क्षणी आमच्या नजरा एक झाल्या. फक्त 2 सेकंद. पण मला ते 2 सेकंद खूप लांब वाटले. तिच्या डोळ्यात काहीतरी वेगळं होतं. लाज, थोडंसं कौतुक आणि एक अनाम ओढ. मी स्वतःला सावरलं आणि पुन्हा समजावून सांगायला लागलो. अर्धा तास गेला. ती लक्षपूर्वक ऐकत होती. अधूनमधून ती हसत होती. तिच्या हसण्यात एक निरागसपणा होता. मी मनात विचार करत होतो, अमर, ती राहुलची बहीण आहे. तिला लहानपणापासून पाहतोयस. काय चाललंय तुझ्या मनात? पण मन ऐकत नव्हतं. त्या दिवशी मी तिला पहिल्यांदा लहान मुलगी म्हणूनच नव्हे, तर एक सुंदर, भावनिक मुलगी म्हणून पाहिलं. त्यानंतर नेहाची अभ्यासाची गरज वाढली. राहुल जेव्हा जेव्हा बाहेर असायचा तेव्हा ती मला मेसेज करायची. दादा, आज येणार का? 1-2 प्रश्न आहेत. मी जात होतो. आम्ही अभ्यास करायचो. पण अभ्यासातून गप्पा सुरू व्हायच्या. ती मला सांगायची की तिला डॉक्टर व्हायचं आहे, स्वतंत्र आयुष्य जगायचं आहे. दादा, आई-बाबा नेहमी सांगतात की मुलींनी सावरून राहावं, पण मी काही वेगळं करू इच्छिते, असं ती म्हणायची. एक दिवस आम्ही अभ्यास करत असताना विजेची लाईट गेली. खोली अंधारात बुडाली. फक्त मोबाईलचा प्रकाश होता. ती माझ्याजवळ सरकली. दादा, थोडं घाबर वाटतंय, ती हळूच म्हणाली. मी तिचा हात हातात घेतली. तिची बोटं थरथरत होती. मी आहे ना, काही होणार नाही, मी म्हणालो. तिने माझ्या हातावर हळूच दाब दिला. त्या स्पर्शात एक अनोखी ऊब होती. मी मनातल्या मनात स्वतःला बजावत होतो, ही फक्त मित्राची बहीण आहे, भावनांमध्ये पडू नकोस. पण प्रत्येक भेटीनंतर तिचे डोळे, तिचं हसणं, तिची बोलण्याची शैली माझ्या मनात घर करत चालली होती. रात्री झोपताना तिचा चेहरा डोळ्यांसमोर यायचा. मी स्वतःला विचारायचो, अमर, हे काय होतंय? हे बरोबर आहे का? एक संध्याकाळी ती मला म्हणाली, दादा, तू राहुल दादाचा मित्र आहेस म्हणून मी तुला दादा म्हणते, पण तू खरंच फक्त दादाच आहेस का? मी स्तब्ध झालो. तिच्या प्रश्नात एक लपलेली भावना होती. मी हसलो आणि म्हणालो, अर्थातच दी, मी तुझा दादाच आहे. पण तिने माझ्या डोळ्यात पाहिलं आणि हळूच हसली. त्या हास्यात एक रहस्य होतं. मी घरी आल्यावर बराच वेळ खिडकीजवळ उभा राहिलो. मनात विचारांचं माहोल उठलं होतं. नेहा हळूहळू माझ्या विचारात रेंगाळू लागली होती. हे आकर्षण कधी प्रेमात बदलेल याची मला कल्पना नव्हती. पण एक गोष्ट नक्की होती, माझं आयुष्य आता पूर्वीसारखं राहणार नव्हतं. काही महिने गेले. नेहा आता कॉलेजला लागली होती. 12वी संपवून ती पहिल्या वर्षात BCS करत होती. आमच्या भेटी आता फक्त अभ्यासापुरत्या राहिल्या नव्हत्या. हळूहळू आम्ही एकमेकांशी खूप जवळ येत चाललो होतो. राहुल बहुतेक वेळा ऑफिसच्या कामासाठी बाहेरगावी जायचा. त्यामुळे नेहा मला फोन करायची. अमरदादा, आज संध्याकाळी येणार का? आई-बाबा मावशीकडे गेले आहेत, एकटं वाटतंय. मीही नको म्हणू शकत नव्हतो. तिच्या आवाजात एक अनोखी ओढ होती. एका रात्री आम्ही फोनवर बोलत होतो. रात्रीचे 11:30 वाजले होते. मी माझ्या खोलीत बेडवर पडलो होतो. ती म्हणाली, अमर, तुला कधी एकटं वाटतं का? खूप वाटतं नेहा.
ऑफिस, काम, प्रेशर, पण तुझ्याशी बोलल्यावर सगळं हलकं वाटतं. मी प्रामाणिकपणे म्हणालो. तिने हळू आवाजात विचारलं, मग मी तुला का आठवते? फक्त राहुलचा मित्र म्हणून की आणखी काय कारणाने? माझ्या हृदयाचा ठोका चुकला. मी काही सेकंद शांत राहिलो. नेहा, तू खूप वेगळी आहेस. तुझ्याशी बोलताना मला स्वतःला चांगलं वाटतं. तू माझ्या मनात हळूहळू स्थान मिळवत आहेस. तिने लाजून हसली. मला देखील तुझ्याशिवाय दिवस कंटाळवाणा वाटतो. तू मला समजून घेतोस, माझ्या स्वप्नांना महत्त्व देतोस. राहुल दादाला तर फक्त मी लहान बहीण आहे असं वाटतं. त्यानंतर आमची रात्रीची बोलणी नियमित झाली. कधी कॉलेजची गोष्ट, कधी भविष्याचं स्वप्न, कधी छोट्या छोट्या आठवणी. ती मला सांगायची, अमर, तू माझ्या आयुष्यात आलास तेव्हापासून मला एक सुरक्षित वाटतंय. जणू कुणीतरी आहे ज्याला मी सगळं सांगू शकते. एक शनिवार राहुल आणि आमची गँग पार्टीसाठी गेली होती. मी सुरुवातीला जाणार नव्हतो, पण नेहाने फोन करून आग्रह केला, अमर तू येशील का? मला एकटं वाटतंय सगळ्यांमध्ये. मी गेलो. पार्टीत संगीत, नाच, हास्य मजा चालली होती. नेहा एका बाजूला उभी होती. तिने निळा साधा ड्रेस घातला होता. तिचे केस खांद्यावर सोडले होते. मी तिच्या जवळ गेलो. काय झालं? उदास का दिसतेस? मी विचारलं. सगळे जोडप्यांमध्ये गुंग आहेत. मला कुणीतरी खरं समजणारा हवा असतो, ती हळू म्हणाली. मी तिच्या हातात हात घेतला. मी आहे ना तुझ्यासाठी. आम्ही पार्टीच्या बाहेर बागेत फिरायला गेलो. हवा थंड होती. ती माझ्या खांद्याजवळ आली. मी तिच्या खांद्याजवळ हात ठेवला. तिने डोकं माझ्या खांद्यावर टेकवलं. आम्ही बराच वेळ काही बोललो नाही. फक्त एकमेकांच्या उपस्थितीत हरवून गेलो. अमर, ती पहिल्यांदा मला दादा न म्हणता अमर म्हणाली. मला तुझ्याशी असं राहायला आवडतं. माझ्या मनात आनंद आणि भीती दोन्ही एकत्र होते. नेहा, मी राहुलचा सर्वात चांगला मित्र आहे. हे बरोबर आहे का? मी मनात विचार करत होतो. पावसाळा सुरू झाला. एक दिवस राहुलच्या घरी आम्ही एकटे होतो. अचानक विजेची लाईट गेली. पूर्ण अंधार पसरला. नेहा घाबरून माझ्याजवळ आली. अमर, मला भीती वाटते. मी तिला जवळ ओढलं. आम्ही एकाच रजईखाली बसलो. तिचं शरीर माझ्या शरीराला हलकेच लागलं होतं. तिचा श्वास वेगवान झाला होता. मी तिच्या केसांना हळूवार हात लावला. तिच्या कपाळाला हात फिरवला. मी तुझ्याजवळ आहे. काहीही होणार नाही. मी कुजबुजलो. तिने माझ्या छातीवर डोकं ठेवलं. अमर, तुझ्याशिवाय मला कुणी समजत नाही. तू माझ्या आयुष्यात काय आहेस हे मला कळत नाही आहे. पण तुझ्याविना राहणं कठीण होत चाललंय. माझ्या मनात प्रेमाची लाट उसळली. मी तिच्या गालावर हळू हात फिरवला. आमचे चेहरे खूप जवळ आले. तिच्या ओठांवर माझी नजर गेली. तिने डोळे मिटले. मीही डोळे मिटले. आमचे ओठ फक्त काही मिलीमीटर अंतरावर होते. पण मी स्वतःला रोखलं. नेहा, आपण घाई करू नये. हे जे काही आहे ते खूप खोल आहे. मी तुला दाखवू इच्छित नाही. मी हळू म्हणालो. तिने माझा हात घट्ट धरला आणि म्हणाली, मला माहीत आहे, पण माझं मन तुझ्याकडे ओढलं जातंय. तू मला फक्त भावनिक आधार देतोस. ते खूप पुरेसं आहे सध्या. त्या रात्री आम्ही फक्त एकमेकांना घट्ट धरून बसलो. काही बोललो नाही. फक्त शांतता आणि एकमेकांच्या हृदयाचे ठोके. मी मनात विचार करत होतो, ही ओढ प्रेमात बदलत चालली आहे. पण राहुलला काय सांगणार? कुटुंबाला? नेहा माझ्या मनात रुजत चालली होती. प्रत्येक भेट, प्रत्येक संवाद, प्रत्येक स्पर्श हळूहळू आम्हाला एकमेकांशी बांधत होता. हे आकर्षण आता फक्त आकर्षण राहिलं नव्हतं. ते भावनिक प्रेमात रूपांतरित होत होतं. काही आठवडे गेले. नेहाशी आमची जवळ इतकी वाढली होती की आता प्रत्येक दिवस तिच्याशिवाय कंटाळवाणा वाटायचा. पण या सगळ्यात एक सावली निर्माण झाली होती. राहुलला काही संशय येऊ लागला होता. एकदा आम्ही तिघं जेवायला बसलो होतो. नेहा माझ्याकडे पाहून हसली आणि मीही तिच्याकडे पाहून हसलो. राहुलने ते पाहिलं. त्याचा चेहरा बदलला. अमर, तू नेहाच्या इतक्या जवळ कसा झालाय? पूर्वी तिला फक्त दी म्हणायचास, आता नेहा म्हणतोस? तो हसत हसत विचारला. पण त्याच्या डोळ्यात गंभीरता होती. मी टाटा म्हणालो. अरे, ती आता मोठी झाली आहे ना. मित्रासारखी वागतो. पण मनात अपराधी भावना जागी झाली. राहुल माझा जिवलग मित्र होता. त्याच्याशी बहिणीशी असं भावनिक संबंध ठेवणं बरोबर नव्हतं. हे मला चांगलं माहीत होतं. नेहा मात्र आता स्वतःला रोखू शकत नव्हती. एका संध्याकाळी तिने मला मेसेज केला. अमर, आज माझ्या घरी ये. आई बाबा मंदिराला गेले आहेत. मला तुझ्याशी खूप बोलायचं आहे. मी गेलो. ती आपल्या खोलीत होती. त्या दिवशी तिने हलका गुलाबी कुर्ता घातला होता. केस एका बाजूला विंचरले होते. तिचा चेहरा थोडा घाबरलेला आणि उत्सुक दिसत होता. बोल नेहा, काय झालं? मी बसत विचारलं. तिने काही क्षण शांत राहिलं. मग तिचे डोळे भरले. अमर, मी हे आणखी लपवू शकत नाही. मला तुझ्यावर प्रेम झालंय. फक्त दादा किंवा मित्र म्हणून नाही, खरं प्रेम. तुझ्याशिवाय मला काहीही चांगलं वाटत नाही. तू माझ्या प्रत्येक विचारात असतोस. माझं हृदय जोरात धडधडू लागलं. मी तिच्या डोळ्यात पाहिलं. तिच्या नजरेत प्रामाणिकपणा, भीती आणि प्रेम होतं. नेहा, मीही तुझ्यावर खूप प्रेम करतो. पण राहुल, आमची दोस्ती, कुटुंब, हे सगळं कसं शक्य आहे? माझा आवाज कापला. तिने माझा हात हातात घेतला. मला माहीत आहे हे कठीण आहे.
पण जेव्हा तू माझ्याजवळ असतोस तेव्हा मला सगळं योग्य वाटतं. तुझ्या एका स्पर्शाने माझं मन शांत होतं. तुम्हाला जे सुरक्षित वाटतं ते कुणीही दिलं नाही. मी तिला जवळ ओढलं. तिचं डोकं माझ्या छातीवर होतं. मी तिच्या केसात हात फिरवला. तिचा श्वास वेगवान झाला. आमचे चेहरे हळूहळू जवळ आले. यावेळी मी स्वतःला रोखलं नाही. आमचे ओठ एक झाले. पहिलं चुंबन हळू, लाजरं आणि भावनांनी भरलेलं. तिचे ओठ माझ्या ओठांवर कापत होते. आम्ही एकमेकांना घट्ट धरलं होतं. त्या क्षणी वेळ थांबल्यासारखं वाटलं. फक्त आम्ही दोघं आणि आमचं प्रेम. चुंबन संपलं तेव्हा तिने डोळे उघडले आणि हळू म्हणाली, "अमर, मी तुझी आहे, पूर्णपणे तुझी." मी तिच्या कपाळाला चुंबन दिलं. "मीही तुझा आहे नेहा, पण आपल्याला खूप काळजीपूर्वक पुढे जायला हवं." त्या दिवशी आम्ही बराच वेळ एकमेकांच्या कुशीत बसलो. मी तिच्या हातावर हळुवारपणे बोटं फिरवत होतो. ती माझ्या छातीवर डोकं ठेवून माझ्या हृदयाचे ठोके ऐकत होती. आम्ही बोललो भविष्याबद्दल, भीतीबद्दल आणि एकमेकांवरच्या प्रेमाबद्दल. पण मनात संघर्ष सुरू होता. रात्री घरी परतल्यावर मी बराच वेळ झोपलो नाही. राहुलला हे समजलं तर काय होईल? तो मला कधीही माफ करणार नाही. आणि कुटुंब, समाज, मी स्वतःला विचारत होतो. दुसऱ्या दिवशी राहुलने मला बोलावलं. "अमर, तू नेहाला काही सांगतोस का? ती खूप बदलली आहे. तुझ्याशी जास्त बोलते." मी नाकारलं. "अरे, ती फक्त मला भावासारखं समजते." पण माझ्या आवाजात खोटेपणा होता. नेहाशी आमचे संवाद आता अधिक गहन झाले. ती मला म्हणायची, "अमर, मला तुझ्याशिवाय जगणं अशक्य वाटतंय, पण मी तुला त्रास देऊ इच्छित नाही." मी तिला उत्तर द्यायचो, "तू मला त्रास देत नाहीस नेहा. तू मला पूर्ण करतेस. फक्त योग्य वेळ येईपर्यंत थांबायला हवं." एकदा मी माझ्या फ्लॅटवर गेलो. ती माझ्या खुशीत येऊन बसली. आम्ही एकमेकांना घट्ट धरलं. मी तिच्या गालावर, मानेवर हळू हात फिरवला. तिने माझ्या पाठीवर हात फिरवत मला जवळ ओढलं. त्या क्षणी आमच्यातली भावनिक आणि शारीरिक ओढ खूप तीव्र होती. पण आम्ही दोघांनीही स्वतःला नियंत्रित केलं. फक्त प्रेमस्पर्श, चुंबन आणि एकमेकांच्या उभ्यात हरवून जाणं. "मला भीती वाटते अमर." ती कुजबुजली. "आपण हे लपवत राहिलो तर काय होईल?" मी तिच्या डोळ्यात पाहिलं. "सगळं ठीक होईल. आपलं प्रेम खरं आहे. ते कोणालाही दुखावणार नाही." पण मनात एक गुप्त अपराधी भावना होती. मित्राची बहीण. हे प्रेम कितीही सुंदर असलं तरी त्याची किंमत मोजावी लागणार होती. राहुलला सगळं समजल्यावर जणू भूकंप आला. तो दिवस अजूनही मला स्पष्ट आठवतो. आम्ही नेहाच्या घरी होतो. राहुल अचानक अनपेक्षितपणे परत आला आणि आम्हाला एकत्र पाहिलं. नेहा माझ्या खांद्यावर डोकं ठेवून बसली होती. राहुलचा चेहरा पाहताच आम्हाला कळलं की आता लपवणं शक्य नाही. "अमर, तू माझ्या बहिणीशी?" राहुलचा आवाज थरथरत होता. राग, धक्का आणि विश्वासघात यांना मिळेल भाव होता. मी उठलो आणि म्हणालो, "राहुल, ऐक ना. हे जे काही आहे ते सहज झालेलं नाही. मी नेहावर खरंच प्रेम करतो." नेहा रडत रडत राहुलसमोर उभी राहिली. "दादा, रागवू नकोस. मीही त्याच्यावर प्रेम करते. खूप दिवसांपासून." राहुलने आम्हाला बराच वेळ काही बोललं नाही. तो फक्त बसून राहिला. मग ओरडला, "अमर, तू माझा सर्वात चांगला मित्र. मला विश्वास होता तुझ्यावर. आणि तू माझ्या बहिणीकडे असं पाहत होतास. मला खूप अपराधी वाटलं." मनात विचार येत होता, मी खरंच चुकीचं केलं का? मित्राचा विश्वास तोडला का? पण नेहाकडे पाहिल्यावर माझं मन दृढ झालं. तिचे डोळे भरलेले होते, पण ती माझ्या हाताला घट्ट धरून होती. त्या रात्री राहुलशी आम्ही खूप बोललो. मी त्याला सगळं सांगितलं. कशी हळूहळू ओढ निर्माण झाली, कसे आम्ही एकमेकांना समजून घेतलो. असं हे प्रेम जबरदस्तीने आलं नाही, तर हृदयातून उगवलं. राहुल प्रथम रागावला, पण नंतर शांत झाला. तो म्हणाला, "तुम्ही दोघं खरंच एकमेकांसाठी आहात का? अमर, तिला दुखवशील तर मी तुला कधीही माफ करणार नाही." मी त्याच्या डोळ्यात पाहून म्हणालो, "राहुल, तुझी बहीण माझ्यासाठी जग आहे. मी तिला कधीही दुखावणार नाही, हे वचन देतो." पण संघर्ष इथे संपला नाही. घरी सांगितल्यावर मोठा गोंधळ उडाला. आई-बाबांना प्रथम धक्का बसला. मुलगी एवढी लहान आहे आणि अमर तिचा दादासारखा होता, अशी प्रतिक्रिया आली. नेहाच्या आईने रडत रडत विचारलं, "नेहा, तुला खरंच हे हवं आहे?" नेहाने धीराने उत्तर दिलं, "आई, अमरशिवाय मला कुणी नाही. तो मला पूर्णपणे समजतो. माझ्या स्वप्नांना, भीतीला, आनंदाला तो माझा आधार आहे." मीही माझ्या कुटुंबाला समजावून सांगितलं. मी तिला लहानपणापासून ओळखतो, पण आता ती माझ्या आयुष्याचा भाग बनली आहे. हे प्रेम खरं आहे. काही महिने खूप कठीण गेले. बोलणी, चर्चा, कधी राग, कधी शांतता. नेहा आणि मी फोनवर बोलत राहिलो. ती रात्री रडत म्हणायची, "अमर, सगळं ठीक होईल का? मला तुझ्याशिवाय राहता येणार नाही." मी तिला धीर देत म्हणायचो, "नेहा, प्रेमासाठी संघर्ष करावा लागतो. आपण एकत्र राहू, पण सगळ्यांना पटवून द्यायला हवं." हळूहळू वातावरण बदललं. राहुलने सर्वात आधी समर्थन केलं. तो एक दिवस मला म्हणाला, "अमर, तू माझा मित्र आहेस आणि आता भावी भाऊही. पण नेहाला सुखी ठेव." कुटुंबानेही पाहिलं की आमचं प्रेम खोटं नाही. नेहाच्या डोळ्यात जेव्हा मी येतो तेव्हा तिचा चेहरा कसा झळाळतो हे सर्वांना दिसत होतं. शेवटी सर्वांनी मान्य केलं. आज 2 वर्ष झाली.
नेहा डॉक्टर झाली आहे. ती आता हॉस्पिटलमध्ये काम करते. मी माझ्या सॉफ्टवेअर जॉबमध्ये यशस्वी आहे. आम्ही लग्न केलं आणि आता एक छोटंसं घर घेतलं आहे. रात्री ती माझ्या कुशीत येऊन पडते. मी तिच्या केसांना हात लावतो. ती हळूच म्हणते, "आठवतंय अमर, तेव्हा पहिल्यांदा अभ्यास करताना कसं लाजत होते मी." मी हसतो आणि तिच्या कपाळावर चुंबन देतो. "आठवतंय. आणि आज तू माझी सर्वात मोठी ताकद आहेस." कधीकधी मी विचार करतो, मित्राची बहीण प्रेमात पडणं हे किती मोठं आव्हान होतं. पण खरं प्रेम असल्याचे हे सर्व अडथळे पार करतं. राहुल आता आमचा सर्वात मोठा समर्थक आहे. तो नेहाला म्हणतो, "तुझी निवड चांगली होती." नेहा मला कधी-कधी म्हणते, "अमर, तू मला फक्त प्रेमच दिलंस असं नाही, स्वातंत्र्यही दिलंस. मी डॉक्टर झाले, ते तुझ्या विश्वासामुळे." मी तिच्या हातात हात घालून म्हणतो, "आणि तू मला शिकवलंस की प्रेम म्हणजे फक्त आकर्षण नाही, त्यात जबाबदारी, समजूत आणि साथ असते." आमचं आयुष्य आता शांत आणि सुंदर आहे. प्रत्येक संध्याकाळ आम्ही एकत्र घालवतो. कधी गप्पा, कधी शांतता, कधी छोट्या-छोट्या गोष्टीत आनंद. प्रेम खरंच अद्भुत आहे. ते अनपेक्षितपणे येतं, संघर्ष करायला लावतं, पण शेवटी सगळं सुंदर बनवतं. नेहा माझी आहे आणि मी तिचा. ही भावना आजही माझ्या हृदयात ऊब देत असते.